नमस्कार मित्रांनो, दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे. नमो आदेश. मित्रांनो, श्रावण महिन्याची अनेक शिवभक्त वर्षभर वाट बघत असतात. या श्रावण महिन्यात भक्तगण शिवाची मनोभावे पूजा अर्चना करतात आणि भगवान शिवशंकरांकडून शुभ आशीर्वाद प्राप्त करून घेतात. तर मित्रांनो, श्रावणात श्री नवनाथ भक्तिसार पोथीचे पारायण कसे करावे, कोणत्या सूचनांचे पालन करावे, संकल्प कसा करावा, पूजेची मांडणी कशी करावी, पारायण सांगता कशी करावी, पारायण सांगतेच्या वेळी कोणता नैवेद्य दाखवावा, नवनाथ पारायण करण्याचे महत्त्व, स्त्रियांनी नवनाथ पारायण करावे का, या सर्व प्रश्नांची उत्तरे आज आम्ही या व्हिडिओमध्ये आपणास देणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. मित्रांनो, धुंडीसूत मालू कवी विरचित श्री नवनाथ भक्तिसार हा ओवीबद्ध ग्रंथ नाथपंथांचा प्रमाण ग्रंथ मानला जातो. मालू कवी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ अत्यंत श्रेष्ठ असून परमप्रासादिक आहे व साधकाला विधीपूर्वक वाचन केले असता दिव्य अनुभव देणारा असा आहे. प्रस्तुत ग्रंथात 40 अध्याय असून ओवी संख्या 7600 आहे. या ग्रंथात नवनारायणांनी श्रीकृष्ण परमात्म्याच्या आज्ञेने धारण केलेल्या नवनाथांच्या कथा आहेत. भगवान द्वारकाधीशांच्या आज्ञेवरून कवी नारायणाने मच्छिंद्र हे नाव धारण केले. हरीने गोरक्ष, अंतरिक्षाने जालंधर, प्रबुद्धाने कानिफ, पिपलायनाने चरपट, अविहोत्राने नागेश, द्रुमिलाने भरतनाथ, चमसाने रेवण व करभाजनाने गहिनी अशी नावे धारण केली. यात मच्छिंद्रनाथ हे प्रमुख नाथ. जात पंथ यांच्या पलीकडे जाऊन या नवनाथांनी आपल्या चमत्कारांनी जनसामान्यांना आकर्षित करून नाथपंथांचा प्रसार केला. त्यांच्या दिव्य चरित्रामुळे घोर तप, अनन्य गुरुभक्ती, अपूर्व भक्तिभाव, ब्रह्मचर्याचे नैष्टिक पालन या सद्गुणांच्या जोरावर आपल्याला कोणतीही अशक्यप्राय गोष्ट प्राप्त करून घेता येऊ शकते, ही गोष्ट आपणास पटते. चिंतन, मनन व पारायण यांसाठी नवनाथ भक्तिसार हा ग्रंथ सुपरिचित आहे. या ग्रंथाचे पारायण वेगवेगळ्या पद्धतीने केले जाते. बरेच लोक या ग्रंथाचे पारायण श्रावण महिन्यात करतात, तर बरेच भाविक या ग्रंथाचे दैनिक पारायण देखील करतात. भाविक भक्त या ग्रंथाचे पारायण श्रद्धेने व मोठ्या भक्तिभावाने करत असतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात आदिभौतिक व आध्यात्मिक अनुभव येऊन त्यांचे जीवन सुख समृद्धीने परिपूर्ण होते व या खडतर जीवनातील अडचणी, संकटे व त्रास दूर होतात. मित्रांनो, नवनाथ भक्तिसार या ग्रंथाच्या पारायणाची सुरुवात शुभ दिवशी, शुभ नक्षत्रावर गुरुवार, शुक्रवार या दिवशी सुरू करावी. अश्विनी, रोहिणी, मृग, पुष्य, उत्तरा, हस्त, चित्रा, अनुराधा आणि रेवती ही शुभ नक्षत्रे आहेत. पारायणाच्या पूर्वतयारीसाठी सकाळी लवकर उठावे. सूर्याला नमस्कार करून ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः मंत्र पुन्हा एकदा ऐका. ओम चैतन्य गोरक्षनाथाय नमः या मंत्राचा 27 वेळा भक्तीने जप करावा. स्नान करावे. जमल्यास भस्मलेपन करावे. घरातील देवांची पूजा करावी. गायत्री मंत्राचा 27 वेळा किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा या दत्त मंत्राचा 108 वेळा जप करावा. पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करूनच शक्यतोवर पारायणास बसावे. आपल्यासमोर पाट मांडावा. त्यावर नवे निळसर वस्त्र घालावे. त्यावर नवनाथ भक्तिसार ही पोथी ठेवावी. आपल्याला बसायलाही पाट किंवा आसन घ्यावे. फुले, हार, तुळशी, अक्षता, सुगंधी उदबत्ती, धूप, कलश, विड्याची पाने, सुपाऱ्या, नैवेद्यासाठी पेढे, हिना, अत्तर, रांगोळी, पाट, नारळ, दक्षिणा, पळी, ताम्हण, पाण्याने भरलेला कलश, तसेच देवांपुढे दत्ताच्या नवनाथांसह असलेल्या तसबिरीसमोर विड्याची पाने, दक्षिणा व सुपारी व नारळ ठेवावा. सुंदर रांगोळी काढावी. दत्ताच्या नवनाथांसह असलेल्या तसबिरीला हार घालावा. कलशाची स्थापना करावी व फुले, तुळशी यांनी पूजा करावी. उदबत्ती, धूपदीप, समई लावावी व ही समई पूर्ण पारायण काळात अखंड तेवत ठेवावी. पोथीस, फोटोस, गंध, फूल, अक्षता व्हाव्यात. अत्तर लावावे.
श्री गणपती, कुलदैवत, सद्गुरू व घरातील वडीलधारी मंडळी यांना नमस्कार करावा. पोथीवर हात ठेवून आपली मनोकामना संकल्प उच्चारावा. उजव्या हाताच्या तळव्यावर पळीने पाणी घेऊन पोथीचे पारायण करण्याचे कारण काय व फलप्राप्ती याचा उच्चार करून ते पाणी ताम्हाणात सोडावे. फलप्राप्ती नवनाथांकडून व्हावी म्हणून नमस्कार करावा. पारायण काळात सोवळेच नेसले पाहिजे असे नाही. धूतवस्त्र नेसले तरी चालते. तसेच स्त्रियांनी पारायण केले तरी चालते. नंतर पारायणास प्रारंभ करावा. पारायण 7 दिवसांचे अगर 9 दिवसांचे अशा 2 प्रकारे करता येते. 7 दिवसांचे पारायण करायचे असल्यास रोजचे वाचन पहिला दिवस 1 ते 6 अध्याय, दुसरा दिवस 7 ते 12 अध्याय, तिसरा दिवस 13 ते 18 अध्याय, चौथा दिवस 19 ते 24 अध्याय, पाचवा दिवस 25 ते 30 अध्याय, 6वा दिवस 31 ते 36 अध्याय, 7वा दिवस 37 ते 40 अध्याय. 9 दिवसांचे पारायण जर तुम्ही करणार असाल तर रोजचे वाचन पहिला दिवस 1 ते 6 अध्याय, दुसरा दिवस 7 ते 11 अध्याय, तिसरा दिवस 12 ते 16 अध्याय, चौथा दिवस 17 ते 21 अध्याय, पाचवा दिवस 22 ते 26 अध्याय, 6वा दिवस 27 ते 31 अध्याय, 7वा दिवस 32 ते 35 अध्याय, 8वा दिवस 36 ते 38 अध्याय, 9वा दिवस 39 व 40वा अध्याय. मित्रांनो, काही भाविक नाथ भक्त साधक या पद्धतीने पारायण न करता रोज 1, 5, 10, 100 ओव्या वाचतात. काही जण रोज 1 अध्याय वाचतात. काही साधक एकच ठराविक अध्याय रोज वाचतात. श्रावण महिन्यात रोज वाचणारेही बरेच साधक आढळतात. मित्रांनो, रोजच्या पारायणानंतर नैवेद्य दाखवून धूपदीप लावून आरती करावी. श्री गणेश, श्री शंकर, श्री देवी, श्री दत्त व श्री नवनाथांची आरती म्हणावी. मनपूर्वक नवनाथांची प्रार्थना करावी. साष्टांग नमस्कार घालावा. प्रसाद घ्यावा व उपस्थित सर्वांना द्यावा. पारायणाच्या समाप्तीच्या वेळी महानैवेद्य म्हणून तांदूळ व मूगडाळ याची खिचडी, घेवड्याची भाजी, हरभऱ्याच्या घुगऱ्या, उडदाचे, भाजणीचे वडे, दही, ताक व जोंधळ्याची खीर हे पदार्थ करून देवांना व नवनाथांना नैवेद्य दाखवून नातेवाईक, मित्रमंडळी यांसह महाप्रसाद सेवन करावा. पारायण सांगतेच्या दिवशी भाजणीचे वडे जेवताना करावे. पारायण पूर्ण झाल्यावर ब्राह्मण, सवाष्ण यांना जेवावयास बोलावून भोजन, विडा व दक्षिणा द्यावी. सोमवारी शंकरास व गुरुवारी दत्तास अभिषेक करावा. पारायण काळात काही नियम पाळणे आवश्यक आहे. वाचन आंघोळ झाल्यावरच करावे. भस्मलेपन कपाळावर, दोन्ही दंडावर, हृदयाला, गुडघ्यांना करावे. वाचन मनात करू नये. मोठ्याने मध्यम आवाजात करावे. वाचन चालू असताना मध्ये काही बोलू नये. फोन, मोबाईल, टीव्ही बंद ठेवावेत. पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने व एकाग्रतेने वाचन करावे. वाचत असलेला प्रसंग अनुभवावा. पारायण काळात सात्विक अन्नच सेवन करावे. मांसाहार करू नये. शक्यतोवर बाहेरचे काही खाऊ नये. ब्रह्मचर्याचे पालन करावे. कुठलेही व्यसन करू नये. वाचून झालेल्या भागांचे मनन चिंतन करून नवनाथ सानिध्य अनुभवावे. शुद्ध आचरण व त्याचे पालन कायिक, वाचिक व मानसिक हे असणे आवश्यक असते. पवित्र तीर्थक्षेत्री गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर, माहूर, गिरनार आदी क्षेत्री केलेले पारायण शीघ्र व विशेष फलदायी होते. साधकांनी आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवावी. ती अशी की प्रत्येक पारायण केल्यावर काही दिव्य अनुभव येतीलच असे नाही. अनुभव येणे न येणे हे तुमचे मन व शरीर किती प्रमाणात शुद्ध झाले आहे व तुम्ही किती भक्तिभावाने व तळमळीने पारायण केले यावर अवलंबून आहे. सुरुवातीची काही किंवा बरीच पारायणे मन व शरीर शुद्ध होण्यातच खर्ची पडतात, तर कित्येकदा तुमची वास्तू शुद्ध नसेल तर ती शुद्ध होण्यासाठी खर्ची पडतात. साधकांनी या गोष्टी नीट लक्षात ठेवून अनुभव घेण्याची घाई करू नये. पारायण करावेसे वाटणे हा देखील एक अनुभव आहे, कारण तशी बुद्धी देखील त्या दैवताच्या इच्छेशिवाय व कृपेशिवाय निर्माण होतच नाही. मित्रांनो, या ग्रंथाचे वाचन केल्याने पुण्य प्राप्त होऊन
पुत्रपौत्र, धनधान्य, संपत्ती, यश, मान सन्मान, चिंताविरहित, भांडणे, त्रास यांपासून मुक्त जीवन श्रद्धेने वाचणाऱ्या भाविकास देणारा असा हा अध्याय आहे. पूर्ण श्रद्धेने व भक्तिभावाने नवनाथांना शरण जाऊन केलेल्या पारायणाने दिव्य अनुभव नक्कीच येतात व इच्छित फलप्राप्ती होते. तशीच सर्व भाविक, साधक व नवनाथ भक्त यांना ती प्राप्त हो अशी नवनाथ चरणी प्रार्थना करते. मित्रांनो, या पोथीबाबत काही नियम आहेत. ते असे की ही पोथी एक अत्यंत पवित्र वस्तू समजून ती शक्यतो रेशमी कापडात बांधून पवित्र जागी ठेवावी. पोथीचे पारायण करताना पाने उलटण्यासाठी बोटाला थुंकी लावून पाने कधीही उलटू नयेत. हा नियम अन्य ग्रंथांची पाने उलटतानाही खरे तर अवश्य पाळावा. रोजचे पारायण संपल्यावर पोथीवर फूल वाहण्यास विसरू नये. तत्पूर्वी पोथी कपाळी लावून तिला नम्र भावाने वंदन करावे. आरती झाल्यावर पोथीवरूनही निरांजन ओवाळावे व धूपदीप दाखवावा. पोथीच्या रूपात नाथांचेच वास्तव्य घरात आहे असे समजून तिची काळजीपूर्वक जपणूक करावी. या ग्रंथाची भक्तिभावाने पारायणे करणाऱ्या साधकांना काही वेळा अनेक दिव्य अनुभव आल्याचे दाखले आहेत. यामध्ये नवनाथांचे किंवा एखाद्या नाथांचे दर्शन होणे, त्यांच्याकडून काही संदेश मिळणे किंवा पारायण काही विशिष्ट हेतूने केलेले असेल तर त्या संदर्भात काही सूचना मिळणे, याचप्रमाणे वृत्तीपूर्ण आनंदमय होणे, सुवास येणे, स्वर्गीय नाद ऐकू येणे, इथपासून आदेश किंवा अलख यासारखे शब्द ऐकू येणे असे अनेकानेक अनुभवांचा उल्लेख करावा लागेल. हे अशा प्रकारचे दिव्य अनुभव अर्थातच पूर्वी सांगितल्याप्रमाणे शरीर व मनाची शुद्धी झाल्यावरच येतील यात शंका नाही. म्हणूनच मित्रांनो, वाचन पूर्ण एकाग्रतेने व्हायला हवे. ही एकाग्रता इतकी असावी की कथा प्रसंगांशी पूर्ण एकरूप होऊन तो प्रसंग प्रत्यक्ष डोळ्यासमोर घडतो आहे असे वाटले पाहिजे. दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे हे वाचन पूर्ण भक्तिभावाने व्हायला हवे. हे 2 नियम फार महत्त्वाचे आहेत. वरवर पाहता ते सोपे वाटले तरी ते अंमलात येणे फार अवघड आहे. मित्रांनो, ही पारायणे सकाम व निष्काम अशा दोन्ही पद्धतीने केली जातात. मात्र खऱ्या साधकाने ती निष्काम भावनेने करणेच अधिक योग्य ठरते. ती तशी केल्यास अनेकदा स्वप्नात नाथांचे दर्शन घडते आणि मन आनंदी व शांत बनून साधक कृतकृत्य होतो. मित्रांनो, आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल. माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा. धन्यवाद.